आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। वसपेठमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा। 6 लाखाहून अधिक किमतीची वाहने, रोख रक्कम व मोबाईल जप्त। तिघे ताब्यात, 5 जणांविरुद्ध गुन्हा। जत उपविभागीय पोलिसांनी वसपेठ येथे सुरू असलेल्या 3 पाणीपत्तेच्या जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई करत तब्बल 6 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत तिघांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले, तर 5 जण घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वसपेठ माडगेळ रस्त्यालगत असलेल्या एका घरावर छापा टाकण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी शेतातून पळ काढला, मात्र पोलिसांनी संतोष शिवाजी चौगले, चेतन ओंकार हुवाडे आणि नितेश उत्तम सुगरे यांना जुगार खेळताना पकडले। कारवाई दरम्यान 9,450 रुपयांची रोख रक्कम, 3 मोबाईल, 2 पत्त्यांचे कॅट तसेच जुगारासाठी वापरण्यात आलेली एक 4 चाकी आणि 5 दुचाकी वाहने असा एकूण सुमारे 6.49 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात पळून गेलेले बाबू उबाळे, विशाल कांबळे, नितीन वसंत निळे, सुभाष तायप्पा हुवाळे तसेच घरमालक धोंडीराम वाघमारे यांच्यासह एकूण 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम 4(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांसह संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा अवैध धंद्यांवर पोलिसांचा कडक वचक कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत।